नमस्कार मित्रांनो, आभा परिवर्तनवादी संस्थेचा खारीचा वाटा हा उपक्रम नुकताच पार पडलेला आहे आणि या उपक्रमाची माहिती मी तुम्हाला देणार आहे की हा उपक्रम कसा झाला आणि कशा पद्धतीने आपण हा उपक्रम एक्झिक्यूट केला. तर सर्वप्रथम सर्व देणगीदारांचे आणि ज्या ज्या लोकांनी आर्थिक आणि वस्तुरूपी सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद, कारण का तुमच्या मदतीशिवाय हे शक्य झालं नसतं. सोबतच आपल्या आभाच्या सगळ्या व्हॉलंटिअरचे सुद्धा धन्यवाद, कारण का त्यांच्या मदतीशिवाय सुद्धा हे शक्य झालं नसतं. पैसे आणि सोबतच मॅनपॉवर ह्या दोन्ही गोष्टी पॅरलल लागतात. कोणतीही संस्था, कोणतीही संघटना चालवायची असेल किंवा कोणताही उपक्रम करायचा असेल तर दोन्ही गोष्टी तितक्यात महत्वाच्या आहेत. तर दोघांचे खूप खूप धन्यवाद. यावर्षीचा जो खारीचा वाटा उपक्रम होता हा खूप इंटरेस्टिंग होता आणि विशेष या वर्षीचं असं होतं की या वर्षीची जी पॅकिंग होती, जी तुम्ही माझ्या मागे सेंटर बघताय, या सेंटरमध्येच पॅकिंग झाली होती. सो 2 दिवस आपण पॅकिंग केली. जायच्या 1 आठवडा अगोदर 2 दिवस पॅकिंग केल्याच्या नंतर मग त्या पद्धतीनं ते सॉर्टिंग आपण करण्यात आलं होतं. शहानिहाय सॉर्टिंग केली आणि फेज 1 ची जी काही सॉर्टिंग वगैरे आहे, पॅकिंग आहे, ही झाल्याच्या नंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण गुरुवारी इथून निघालो. टेम्पो आपला आधी गेला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण इथे गेलो. आम्ही संध्याकाळपर्यंत तिकडे पोहोचलो पोलादपूरला. त्याच्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी सकाळी आपण वाट्याला सुरुवात केली. काही शाळा आपण त्याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. प्रत्येक शाळेमधला अनुभव फार वेगळा होता, सुंदर होता, प्रेरणादायी होता, आत्मविश्वास वाढवणारा होता. आभा परिवर्तनवादी संस्था जेव्हापासून या खेडोपाड्यामध्ये काम करत आहे तेव्हापासून वैयक्तिक पातळीवर जर ॲज अ कार्यकर्ता म्हणून मला विचाराल तुम्ही किंवा इतर कार्यकर्त्यांना सुद्धा विचाराल तर त्यांचा जो अनुभव आहे हा अत्यंत वेगळा असतो. ह्या उपक्रमाचा अनुभव आहे बिकॉज खेडेपाड्यातील मुलांसोबत बोलायला मिळतं, त्यांचा संघर्ष बघायला मिळतो, शिक्षकांसोबत बोलायला मिळतं, त्यांचे चॅलेंजेस काय असतात ते बघायला मिळतात आपल्याला. त्याच्यातून बऱ्याच गोष्टी अनुभवायला मिळतात. आणि मित्रांनो, जगण्यासाठी आपल्याला काय लागतं? जगण्यासाठी आपल्याला लागतो अनुभव. हा अनुभव प्रत्येक वेळेला स्वतःच घ्यायला पाहिजे अशी काही गरजेचं नाहीये. इतरांच्या अनुभवातून, इतरांच्या गोष्टीमधून पण आपण बऱ्याच गोष्टी शिकू शकतो आणि आत्मसात करू शकतो. तो अनुभव आपल्याला बघायला मिळतो. जवळपास 600-700 विद्यार्थी असतात, 50-60 शिक्षक असतात, त्याच्यासोबत नॉन टीचिंग स्टाफ असतो. इतक्या सगळ्यांसोबत बोलून आपण जवळपास समृद्ध होऊन परततो. 2 दिवसाचा 3 दिवसाचा हा कालखंड असतो, पण 2 दिवसामध्ये अगदी समृद्ध व्हायल्यासारखं होतं. सोबत वाटपाचं आणि सामाजिक कामाचं समाधान सुद्धा असतं. तुम्हाला सुद्धा अशा प्रकारच्या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर जरूर सहभागी व्हा. सुरुवातीला आपण गेलो 19 तारखेला आपण गेलो देवळेच्या शाळेमध्ये. देवळेच्या शाळेचं नाव आहे नरवी तानाजी मालुसरे शाळा. आणि ही जी शाळा आहे ही 5वी पासून 10वी पर्यंतची शाळा आहे. फार जुनी शाळा आहे, कौलारू शाळा आहे, सी सेफची शाळा आहे. सीचा त्याचा आकार आहे. एका बाजूला मुख्याध्यापकांची केबिन वगैरे आहे आणि दुसऱ्या बाजूला शिक्षकांची खोली, पलीकडच्या बाजूला सगळे विद्यार्थी. शाळेच्या बाजूने सगळं शेत आहे, आतमध्ये बरीचशी फुलझाडं आहेत आणि बाजूने नदी वाहते. फार सुंदर शाळा आहे. शाळेतले शिक्षक फार हेल्पफुल आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मुलं जी आहेत ही मुलं फार उत्साही आहेत, बोलकी आहेत आणि हसऱ्या चेहऱ्याची आहेत, अजिबात लाजत नाहीत. फार चांगला अनुभव या शाळेमध्ये होता. तुम्ही ज्या डोनरने आपल्याला बॅग सकट डोनेशन केलेलं आहे, राईट, आपल्याला 2 प्रकारचं डोनेशन होतं, एक बॅग आणि एक विदाऊट बॅग. बॅग सकटचं डोनेशन ज्याने केलेलं आहे त्या सगळ्या बॅग्स आपण ह्या देवळेच्या शाळेमध्ये आपण वाटलेल्या आहेत. त्याचे फोटोज आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असतील. फार सुंदर अनुभव होता. मुलं फार खुश झाली आणि त्यांच्या संघर्षामधला जो एक चॅप्टर आहे हा चॅप्टर आपल्याला कमी करता आला. संघर्षामधला एक अध्याय आपल्याला कमी करता आला. ह्याचं समाधान घेऊन आम्ही पुढे वळलो दुसऱ्या शाळेमध्ये आणि त्या शाळेचं जे नाव होतं त्या शाळेचं नाव आहे मोरसडे. कांगोरीगड विद्यालय मोरसडे. या शाळेत जाताना जो रस्ता आहे दुतर्फा हिरवीगार अशी वनराई आहे, सोबत गवत उगवलेलं असतं आणि सुंदर कोकणातलं एक दृश्य आपल्याला अनुभवायला मिळतं. आणि सरळ गेल्याच्या नंतर झाडांमध्ये लपलेली शाळा आहे. बऱ्याचदा आम्ही ह्या शाळेमध्ये जाताना आम्हाला असा अनुभव येतो की ती शाळा बऱ्याचदा चुकायला होतं आणि आम्ही पुढे जातो आणि परत रिवर्स घेऊन मागे आलं होतं. इतकी त्या झाडांमध्ये लपलेली ही शाळा आहे. आणि चारी बाजूने डोंगर आहेत, पलीकडच्या बाजूला नदी आहे. पावसाळ्याचं वातावरण असतं. यावर्षी पाऊस लवकर पडला त्यामुळे सगळीकडे हिरवगार वातावरण असं होतं, प्रसन्न वातावरण होतं. म्हणजे इतकं 3-4 दिवस पॅकिंग, त्याच्यानंतर हे ट्रान्सपोर्टेशनचं काम आणि त्याच्यानंतर तिकडे जाणं, प्रत्येक शाळेमध्ये जाऊन वाटप करणं. अगदी सकाळी 7 वाजता आम्ही निघतो, म्हणजे 5 वाजता उठून सगळी तयारी होतो, 6 वाजता निघतो आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वाटप चालू असतं. जेवणाचा इतका काही थांगपत्ता नसतो तरी सुद्धा हे निसर्गाचं वातावरण, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य यासाठीच आहे की निसर्ग का आहे, निसर्गाचं हिरवगार वातावरण आहे आणि मुलांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान आहे
हे या सगळ्या गोष्टींमध्ये तहानभूक विसरून तिकडे काम करायला मिळतं. सुंदर अशी शाळा आहे, कांगोरीगड माध्यमिक विद्यालय, मोरसडेची शाळा आहे. आणि या शाळेचं कौतुक सांगायचं झालं तर या शाळेमध्ये एक सुरवसे सर आहेत जे पुढच्या वर्षी रिटायर्ड होणार आहेत आणि त्यांना खेलरत्न पुरस्कार मिळालेला आहे राज्य शासनाचा. तो सुद्धा राज्य शासनाचा खेलरत्न पुरस्कार मिळाला, आय थिंक सो केंद्र शासनाचा आहे. मी नंतर कॅप्शन मध्ये तुम्हाला एक्झॅक्टली टाकेन की राज्य शासनाचा आहे की केंद्र शासनाचा आहे तो वगैरे. आणि सगळ्यात आकारानं संख्येनं विद्यार्थ्यांच्या संख्येनं ही दुसऱ्या क्रमांकाची शाळा आहे. शिंदे सर, सुरवसे सर वगैरे फार सुंदर असे वातावरणामध्ये मुलांना शिकवणारी ही शिक्षक मंडळी आहेत. फार मेहनत करतात. यातले बरेचसे शिक्षक म्हणजे ह्या सगळ्या शाळांमधले बरेचसे शिक्षक आहेत हे मुलांच्या बसच्या पासचा खर्च किंवा इतर खर्च सुद्धा येतात. या शाळेमध्ये काही स्पेशल चाइल्ड सुद्धा येतात. आता गावी स्पेशल स्कूल वगैरे असं अफोर्डेबल नसतं, त्यामुळे कधी त्यांना त्याच ठिकाणी यावं लागतं. तर काही स्पेशल चाइल्ड सुद्धा या शाळेमध्ये शिकवतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या शाळेतले शिक्षक विदाऊट डिस्क्रिमिनेशन त्या मुलांना त्यांच्या पद्धतीने त्यांच्या कलेने शिकवण्याचा त्यांच्या परीने प्रयत्न करत असतात. ओके. त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या शाळेमध्ये गेलो. या शाळेमध्ये सगळ्यात जास्त आमचा वेळ जातो प्रत्येक वेळेला, बिकॉज या शाळेतले जे मुख्याध्यापक आहेत, शिक्षक आहेत, ते अत्यंत जिव्हाळ्याचं नातं असणारं व्यक्तिमत्व आहे. आणि त्या शाळेचं नाव आहे माध्यमिक विद्यालय साखर आणि शिक्षकांचं नाव आहे दरेकर सर. ह्याच खोऱ्यातील शिक्षक आहेत. याच जवळपासच्या शाळांमध्ये शिकून शिक्षण घेऊन शिक्षक झाले आणि आता मुख्याध्यापक झालेले आहेत. आम्ही तिकडे गेल्यापासून ते घरी पोहोचेपर्यंत तुम्ही जेवलात का, तुम्ही कुठे उतरलात, नाश्ता केलात का, प्रवास कसा करणार आहेत, बस मिळाली का, घरी पोहोचलात का, कधी निघणार आहेत, अशा प्रकारचे प्रत्येक प्रश्न अर्ध्या तासाला विचारणारा कोण एक व्यक्तिमत्व जर असेल तर ते आहे दरेकर सर. प्रत्येक वर्षी ज्या ठिकाणी आम्ही थांबतो त्या ठिकाणी येऊन ते हमखास भेट देणारच देणार की तुम्ही कधी आलात, काय आलात, आता आपुलकीने विचारपूस करणारी मंडळी, कोकणातली मंडळी म्हणजे गोड मंडळी असतात वगैरे. आणि हे कोकणातले सर आहेत. तर त्यांचा एक छोटासा आपण इंटरव्ह्यू सुद्धा घेतलेला आहे, तो सुद्धा लवकरच प्रकाशित होईलच, कदाचित ह्या जुलैच्या एंड पर्यंत वगैरे. अगदी सगळ्यांनी पाहावा आणि प्रेरणा घ्यावी अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे. आणि इथे मला असं वाटतं की शिक्षण विभागाचे काही अधिकारी सुद्धा आले होते आणि त्यांना सुद्धा आपला हा उपक्रम खूप आवडला आणि त्यांनी सुद्धा आपलं फार कौतुक केलेलं आहे. ते सुद्धा आपण क्लिपमध्ये टाकण्याचा प्रयत्नच करू. फार सुंदर वातावरण होतं शाळेचं सुद्धा. बाकीची पण झाडं असतात, अशोकाची झाडं असतात, अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं असतात. त्यामुळे मुलांना नॅचरल ऍटमॉस्फिअर मिळतं. ओके. अभ्यासासाठी नॅचरल ऍटमॉस्फिअर, हेल्दी ऍटमॉस्फिअर, हेल्दी एअर, ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. म्हणजे शहरातल्या शाळांप्रमाणे अशा प्रकारच्या बंदिस्त शाळा नसतात. ह्या जरी खोल्या असतील तरी सुद्धा त्यांना खिडक्या असतात, खिडक्यातून गार हवा येत असते, आजूबाजूला हिरवगार वातावरण असतं, खेळायला मोठं पटांगण असतं. त्यामुळे मुलं फार हेल्दी ऍटमॉस्फिअर मध्ये शिकण्याचा प्रयत्न करतात आणि शिकत असतात. हे प्रिव्हिलेज आहे तिकडच्या मुलांचं खरं बघायला गेलं तर वगैरे. आणि इकडे लाखो आणि हजारो रुपये फीस देऊन सुद्धा मुलांना 20x20च्या रूम मध्ये 7-7, 8-8 तास शिकवलं जातं. आणि पटांगणांच्या नावाने लाद्या टाकलेल्या, मार्बल टाकलेल्या ही असे हॉल्स असतात ज्या बऱ्याच वेळेला ते लग्नांसाठी भाड्याने दिलेत आणि मुलांना शाळेत खेळायला सुद्धा वाव नसतो. कधीतरी पीटीच्या लेक्चरला जवळच्या मैदानात घेऊन जायचं आणि परत मग 1-2 तास खेळून परत आणायचं. अशा प्रकारे एज्युकेशन सिस्टीम शहरांमध्ये चालते बकास. तर ती एज्युकेशन सिस्टीम गावामध्ये नसते. फार सुंदर आणि निसर्गरम्य पद्धतीने आणि हेल्दी ऍटमॉस्फिअर मध्ये ही मुलं शिकत असतात. या शाळेमध्ये वाटप झाल्याच्या नंतर आम्ही 2 ग्रुप केले, बिकॉज वेळेचा अभाव होता. म्हणून एक ग्रुप आम्ही पाठवला शेलार मामा प्रशाला उमरटच्या शाळेमध्ये आम्ही पाठवला. आणि मग एक ग्रुप आमचा इथे राहिला. उमरटची शाळा पण फार सुंदर आहे आणि उमरटच्या शाळेवर आपण ऑलरेडी एक रील बनवलेली आहे. फार सुंदर रील आहे, ती सुद्धा तुम्ही बघा. म्हणजे तुम्हाला कळेल की ही उमरटची शाळा कशी आहे, त्या शाळेतले शिक्षक कसे आहेत आणि त्या शाळेतले विद्यार्थी कसे आहेत, काय संघर्ष आहे, त्यांचा जगण्याचा संघर्ष काय आहे, हा तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. उमरटच्या शाळेच्या त्या रील मधून नक्कीच बघायला मिळेल. फार सुंदर शाळा आहे. सह्याद्रीचा हा काय डोंगर आहे, डोंगराच्या पायथ्याची शाळा आहे. आणि अगदी डोंगराचा पायथा आणि शाळा ह्याच्यामध्ये जवळपास 50-100 मीटरचं अंतर असावं. शाळेच्या पडवीमधून महाकाय असा सह्याद्रीचा डोंगर दिसतो. 7-7, 8-8 किलोमीटर लांबीवरून येणारी ही विद्यार्थी संघर्ष करत आपला शिक्षणाचा गाडा चालवत असतात वगैरे. फार सुंदर असं ऍटमॉस्फिअर आहे. तिकडे सुद्धा मुलांना वाटप झालं आणि मग आम्ही सगळेजण जो पोलादपूर आहे, सिटी आहे, त्याच्या बाहेर आलो. म्हणजे पोलाद शहरापासून 8 गावांमध्ये ह्या 4 शाळा आहेत आणि बाहेर लोहारमाळला हायवे लगत एक गाव आहे, त्या गावात एक शाळा आहे. बहुतांश शाळा ह्यांची छप्र ही कौलारू आणि पत्र्याची छप्र आहेत. यातले विद्यार्थी हे खडतर परिस्थितीमधून येतात, शेतकऱ्यांची मुलं असतात आणि शिक्षणासाठी आधार देण्याचा आपण त्यांना प्रयत्न करत असतो. त्याच्यामध्ये फार मोठं समाधान मिळतं. ते 2-3 वर्षापूर्वी मुख्याध्यापक होते गपाट सर, ते निवृत्त झाले 2 वर्षापूर्वी आणि त्यांची उणीव यावेळेला नक्कीच भासली.
अत्यंत मला असं वाटतं गपाट सर जे आहेत हे पश्चिम महाराष्ट्रातले आहेत मूळचे, आणि मग रिटायरमेंटच्या नंतर ते त्यांच्या मूळ गावी गेले, आणि नाहीतर नक्कीच ते आम्हाला भेटायला आले असते. इतकं सुंदर व्यक्तिमत्व गपाट सरांचं जे आम्ही आतापर्यंत कधी अनुभवलेलं नाही आहे. प्रत्येक वेळेला आल्याच्या नंतर विचारपूस करणं आणि मुलांप्रती असणारा जो कन्सर्न आहे, हा कन्सर्न त्या मुख्याध्यापकांच्या बोलण्यातून आणि वागण्यातून जाणवतो. आणि ते नक्कीच आम्हाला ह्या वेळेला गपाट सरांना आम्ही मिस केलं. आणि तिथे डिस्ट्रीब्युशन झालं, असं 5 शाळांचं डिस्ट्रीब्युशन झाल्याच्या नंतर जवळपास 4:30-5 वाजले होते, आणि तोपर्यंत शाळा बंद झाल्या होत्या. एक शाळेचं डिस्ट्रीब्युशन उरलं होतं. ती शाळेचं नाव होतं चांडवे, न्यू इंग्लिश हायस्कूल चांडवे, जी महाड तालुक्यामध्ये येते. आणि आपण ह्या ज्या शाळा आहेत या पोलादपूर तालुक्यामधल्या आहेत. तर महाड तालुक्यामधली जी शाळा आहे त्यांचा सगळ्यात जास्त पट 140-150 विद्यार्थ्यांचा पट आहे. आणि तो 4 वाजता जाऊन होणार नव्हता, कारण का 4:30ला शाळा सुटणार होती आणि 4 वाजता आमचं ह्या शाळेतलं काम झालं होतं. सो जायलाच आम्हाला 15 ते 20 मिनिटं लागणार होती, आणि प्लस 15-20 मिनिटांमध्ये वाटप होणार नव्हतं. सो दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही त्या शाळेमध्ये गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या शाळेमध्ये गेल्याच्या नंतर मुख्याध्यापकांनी आमचं स्वागत केलं. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुलांना मार्गदर्शन करण्यात आलं, मुलांशी गप्पा मारण्यात आल्या, आणि इथे मुलांना डिस्ट्रीब्युशन झालं. इथे या शाळेचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर या शाळेतील शिक्षकांनी म्हणजे मुख्याध्यापकांनी, खास करून त्या शाळेतील मुख्याध्यापकांनी इनिशिएटिव्ह घेतलेला ऑर्गॅनिक फार्मिंगचा. सो ते मुलांना ऑर्गॅनिक फार्मिंग शिकवतात. म्हणजे ते ज्या ठिकाणी राहतात, ज्या घरात राहतात महाडमध्ये, त्या ठिकाणी ते ऑर्गॅनिक फार्मिंग करत असतीलच, असं त्यांनी सांगितलं. आणि शाळेच्या आवारामध्ये त्यांनी भाज्यांची रोपं लावली होती, टोमॅटोचं रोप लावलं होतं, वांग्यांचं रोप लावलं होतं, आणि त्यातली मला असं वाटतं काही पडवळ वगैरे आणि वांगी वगैरे त्यांनी आम्हाला भेट म्हणून दिली, ऑर्गॅनिक फार्मिंग. सो मुलांनी, कोकणातील मुलांनी इथेच राहावं, इथेच ऑर्गॅनिक फार्मिंग करावी, प्रोडक्शन घ्यावं इकडेच, आणि आपल्या परिसराला समृद्ध करावं, असा एक विचार मांडू पाहतात हे मुख्याध्यापक. म्हणजे शाळेतल्या अभ्यासक्रमाशिवाय एखाद्या मुलाला कसं घडवलं पाहिजे याचं एक चांगलं उदाहरण आपल्याला ह्या सरांकडून आपल्याला, आणि तो फार एकदम आल्हाददायक अनुभव होता. त्या शाळेमध्ये फार छान अनुभव आला, आणि आतापर्यंत जवळपास 550 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना साहित्य वाटून झालं होतं. आणि त्याच्यानंतर उरलेले जे काही 30-40 किट होते हे आपण जिल्हा परिषदेच्या शाळा होत्या त्या जिल्हा परिषद शाळेतल्या मुलांसाठी दिल्या. आणि तर असंच आमच्यावर प्रेम करत राहा, त्या विद्यार्थ्यांवर प्रेम करत राहा, आणि www.abhasanstha.org या वेबसाईटला व्हिजिट देऊन तुम्ही नक्कीच डोनेशन करू शकता आभा परिवर्तन संस्थेला. आभा परिवर्तन संस्थेमधील कोणतेच व्हॉलंटियर्स किंवा पदाधिकारी सॅलरी घेत नाहीत. सगळेजण व्हॉलंटिअरिंग बेसिसवर कामं करतात, स्वतःचं काम, स्वतःचं बिझनेस, स्वतःचं नोकरी सांभाळून करतात. त्याच्यामुळे तुम्ही दिलेले जे डोनेशन आहे 100% चॅरिटीसाठी यूज केलं जातं. जवळच्या माणसांच्या किंवा तुमच्या स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्तानं, तुमच्या जवळच्या माणसांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं, अशा पद्धतीनं तुम्ही डोनेशन नक्कीच करू शकता, सोशल कॉन्ट्रीब्युशन नक्कीच करू शकता, जेणेकरून बऱ्याच मुलांच्या चेहऱ्यावर आपण हसू आणू शकतो, त्यांचा शिक्षणाचा ओझा कमी करू शकतो, अंध मुलांना आपण परीक्षांसाठी मदत करू शकतो. आणि मागे ही लायब्ररी दिली असेल, आणि ही अशा प्रकारची लायब्ररी जी आहे, वाचन संस्कृती आपण टिकवू शकतो, हे तुमच्या डोनेशनने शक्य आहे. तर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये डोनेशन करा. मंथली कॉन्ट्रीब्युशनची पण व्यवस्था आपण केलेली आहे, तुम्ही मंथली कॉन्ट्रीब्युट सुद्धा नक्कीच करू शकता. नक्की डोनेट करा, आणि अशा प्रकारच्या सामाजिक संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा सोबतच, आणि शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबतच, आणि कॉमेंट करा नक्की की आम्ही करतोय हे काम हे तुम्हाला कसं वाटतंय.